हॅलो गाईज, वेलकम टू युअर न्यू ब्लॉग. आज ब्लॉग चालू होतोय छत्रपती संभाजीनगर मधून. तर आता टायर मध्ये हवा वगैरे भरतोय. इथून निघतोय आम्ही दुसऱ्या डेस्टिनेशनला आमच्या. आम्ही चाललो इथून आता शिर्डीला. दाखवतो तुम्हाला शिर्डी पण ब्लॉग मध्ये. हे आमचं हॉटेल होतं, काल आम्ही इथे थांबलेलो. दिसतंय ना हे हॉटेल? बघा तिथे ठेवलंय का. टायर मध्ये हवा वगैरे भरलाय. दोन्ही गाड्या रेडी आहेत मस्त. नानू शेठ ज्यांचा टायरचा दरवेळेस प्रॉब्लेमच असतो. यावेळेस नाहीये. दरवेळेस काय ना काय प्रॉब्लेम होतोच त्यांच्या टायरचा. आपल्या गाडीत पण हवा भरली आहे. निघतो आता. चेकआउट वगैरे केलंय आम्ही. वाजले सकाळचे 10. किती वाजले सर? 10:30 होत आलेत. निघतो आम्ही आता. दाखवतो पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये. अजून काय नाश्ता सगळं केला ना? नाश्त्याला पण जायचं आता. नाश्ता करतो. आम्ही सकाळी 5 वाजता निघणार होतो. झोपून राहिलो. हा झोपला. हा उठला 10 वाजता. 10 नाही, कधी 9 वाजता. त्यात बोलतो अजून झोपू, आरामशी जाऊ. हा हम लोग निकल रहे हैं गाइस. तो देखो वेदांत को हाई लगी, वेदांत आगे चले गए. नानू निघतोय. आता आम्ही इथे थांबलेलो एका ब्रिज वरती. फोटोज आणि व्हिडिओज काढलेत. तुम्हाला आमच्या इंस्टाग्राम वर बघायला भेटतील. वेदांत.27 माझी आयडी. जोरे 2004. नानू तुझी आयडी? अमित बारगोडे. अमित बारगोडे. आमच्या इंस्टाग्राम वर तुम्हाला बघायला भेटतील आमचे फोटोज. आणि या ब्लॉग मध्ये पण व्हिडिओ बघायला भेटतील. तुम्हाला सिनरी दाखवतो मी. पूर्ण मोठी नदी आहे. आणि आम्ही इथे कशी बशी गाडी आत घेतली. ब्लूटूथचा काहीतरी इश्यू आहे. क्लिअर करते. काय इश्यू? सकाळपासून त्याच्यावरती कालपासूनच बोलतोय. आवाज क्लिअर येत नाही रे. त्याच्या गाडीचा पण नाही इश्यू आहे. चैन निघते. ही गाडी चेन निघते. चेन लूप लावायचे. चैन निघतेच आहे ना. मग दिली जाते ना. यांनी वाट लावलंय. वाट लावण्यात हुशार आहेत आमचे पोरं. स्वतः थोडं तुम्हाला कंटेंट दाखवण्यासाठी तो काहीतरी काहीतरी करत असतो. एक तर हे हाय पण नाही त्याचं स्वतःच. हे मागून आणलंय. ऋषभ कडून मागून आणलंय. मी बोललो नको, मी ब्लूटूथ लावणार होतो. माझं लावलं असं नाही. मला कनेक्ट तर राहिले नाही कोणी. बोलायला पण कोण नाही. तो विचार जाम एकटा. गाणी लावली असती मी. त्याला लग्न करायचंय तर तुमचं लग्न शिफी घाल लोक. तर तुमच्या लग्नात कुठली पोरगी वरगी असन. कोकणी चालेल. कोकणी एकट आहे. कोकणी चालेल. कटपीट काय नाही. हा कोकणी पोरगी सजेस्ट. कोकणचा आहे. कमेंट सेक्शन इज ओपन. आजच्या बाहेरचे पण झालं भैयानी. अमित बारगोडे तुम्ही तुमचे प्रोफाईल पाठवू शकतो. तर 2 मिनिटं तुम्हाला रिप्लाय करा डीएम मध्ये. हा याची खात्री मी देतो. हा आता आम्ही इथं मस्तीमध्ये गाडी घातलेली, पण आता निघूशी नाही झालीये. तर आमचा तो मित्र नानू दगड शोधतोय बिचारा. ऐसे करके तो बघा तुम्हाला दाखवतो. दगड शोधतोय. अरे बच्चा इथून निघणार बघ. इथून निघणार. सोड 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 सोड.
आता फिरेल का? बस फायनली काय करते? एका इंस्टाग्राम फोटोसाठी एवढी मेहनत. जाम आम्ही काम करतोय. तर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढी मेहनत आहे आमची हा, एका फोटोसाठी. एका फोटोसाठी इथे कुठे काट्यात घातलेली. डायरेक्ट शिर्डीला भेटा. शिर्डीला शिर्डीला भेटूया. शिर्डी शिर्डीला भेटूया. चला. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go. दर्शन जाना है क्या? दर्शन पार्किंग वगैरे फ्री आहे. हिंदी आता मराठी हा, मराठी येतो, बोला. आपलं फक्त दुकान आहे. काय प्रसाद वगैरे घ्यायचं का? पार्किंग वगैरे फ्री राहील. त्याचे कुठलेही चार्जेस नाही. गेट जवळ डायरेक्ट पार्किंग. आंघोळ वगैरे करायची का? नाही नाही, आंघोळ करू ना. गेट जवळ पार्किंग राहील. दाखवून देतो. आपलं फक्त दुकान आहे. काय प्रसाद वगैरे घ्यायचा घ्या. बॅग हेल्मेट वगैरे ठेवायला लॉकर राहील. काय करूया? काय करूया? इथे पार्किंग ते बोलतात देतील करून फ्री मध्ये. त्यांच्याकडून फक्त ते प्रसाद आणि घ्या. अरे प्रसाद वगैरे घ्या त्यांच्याकडून, मग ते देतील पार्किंग. आम्हाला बोलतो पार्किंग करायचं. हा, पार्किंग वगैरे फ्री राहील दादा. आपलं दुकान आहे. फक्त काय प्रसाद वगैरे घ्यायचं घ्या. हेल्मेट बॅग वगैरे सगळं फ्री लॉकर राहील. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun rays. And on we'll go, through the wastelands, through the highways, and on we'll go. आम्ही आलेलो आता इथे शिर्डीला. दर्शन वगैरे झालंय. मी फर्स्ट टाइम आलेलो. हा, फर्स्ट टाइम आलेला हा. बाबाच्या मुलावा आला म्हणून आलो आम्ही. गप रे. हे सगळं बोल नको बोला ना तो. है ना नानू? नानूचं काय ऐकायचं? नानू गाडी काढतोय. दिसतोय का? दिसला नाही? दिसला वाटतं. दिसला. गाडी काढतोय आणि गाडी अडकवली तिकडे. आलो आता इथे पार्किंग मध्ये होतो, तर चाललोय बाहेर. आमच्या काय शिर्डीचा प्लॅन नव्हता. काल आम्ही असं सहज हा, असंच होतं रस्त्यात शिर्डी म्हणून आलो. असंच. तर जातो बाहेर, तुम्हाला पण दाखवतो. नानू बोलतो की बाबाचा बुलावा आज आपल्याला जायला पाहिजे म्हणून आम्ही आलो. नानू कसा भक्त माणूस आहे, म्हणजे प्रत्येक देवाचा म्हणजे भक्तीच राहतो नानू. त्या रात्री पण लई भक्तीत होता नानू. ओम साईराम असं करत होतो झोपेत. तू मग काय करत होता? लई मजा, मस्त मजा आली. आम्ही VIP लाईन जाणार होतो पण नाही गेलो. लाईन कमी. तासभर जास्त लागला पण झालं दर्शन आमचं. नानूंनी आम्हाला शिकवण दिली की नानू तर आम्हाला बोलवता की मुख दर्शन करून जाऊया घरी. पण मी बोललो नको, झोरेचा फर्स्ट टाइम आहे. काय नानूने हे पण शिकवलं की देवाकडे आलं तर जरा लाईन उभं राहायचं, जरा कष्ट घ्यायचे, मग दर्शन करायचं, मग मजा येते. VIP मध्ये काय मग कसं भेट असं लगेच होतं आणि लगेच निघायला होतं. ती इच्छा राहत नाही देवाला भेटायची. आलोय मग सेल्फी पॉइंटला. आम्हाला दुकानदार बोलला की सेल्फी पॉइंट आहे इथं.
आणि तुम्ही आलात ना इथं प्रसाद विसाद घेऊ नका. हा पार्किंग फ्री आहे. फक्त ते जर हेल्मेट वगैरे ठेवायला मग तुम्हाला घ्यावं लागेल त्यांच्याकडून. नाही मग तुम्ही मी तर म्हणतो तुम्ही लॉक आणा, हेल्मेटला लावा, गाडीला लॉक लावा. हा मोबाईल इथं 5,000 रुपये ठेवतात. मला तर लुटलं गेलंय. मोबाईल ठेवायचं इथे दाखवतो तुम्हाला. इथे लेफ्ट साइड में हात दिखाई दे किधर. हे बघा इथे मोबाईल ठेवायचा आहे इकडेच. इथे तुम्ही मोबाईल वगैरे ठेवू शकतात. 5 रुपये. 5 रुपये एका मोबाईलची फक्त. आणि शूज तर फ्री आहे ठेवायला, शूज वगैरे. मी तर लुटलं गेलोय. मला म्हटलं की हे फ्री आहे ते फ्री आहे, तुम्हाला हे भेटन ते भेटन. हा फक्त बॅग वगैरे असेल तुमच्याकडे तर ते जरा प्रॉब्लेम आहे, कारण की लॉकर या साईडला लॉकर पण आहे. लॉकर इथं सगळं आहे इथं. हा मला 800 रुपये चुनाला लागतो तिच्या नावावरती. ह्याला काय ते चादर वगैरे घेतली आहे ती. आणि आतमध्ये काय पोलीस वाले आतमध्ये काहीच घेऊन जायला देत नाही, कायच घेऊन जायला देत नाही पोलीस वाले. अरे आवाज नाही येणार थांब. हे बघा हे मंदिर आहे, ते साईंची समाधी आहे इथे. आणि आम्ही इथे आलोय गार्डन मध्ये. गाडी चालू करून डोकं नाही. फोटो काढतोय. ब्लॉग चालू आहे. ओ माय गॉड. काय बोलायचंय? झालंय आमचं दर्शन. आमचं झालंय आता बघू हॉटेलमध्ये काय बोलायचं. इथे आलेलो आम्ही. लागली ही साईबाबांची मूर्ती आहे इथे, मेन अट्रॅक्शन. आता बघू हॉटेलमध्ये कळस खाऊ. पण दिसतो. कळस पण दिसतोय का? कुठे हाय पाठी दाखवला मी कळस. हा आता चाललंय. आता हे जॅकेट घातलंय हे आता काय मुंबईला गेल्यानंतर काढणार. जेवायला जेवायला आता बसता जॅकेट बोलतोय. काढायची गरज आहे. मग चालेल मला चालेल. तुला चालेल? ठीक आहे, तू तसाच बसणार हा, मी दाखवतो ब्लॉग. मी दाखवतो तुम्हाला. आता आम्ही चाललोय जेवायला इथून. हे दुपारचं जेवण आहे. दुपारचं. हा आणि नाश्ता पण सकाळचा. हा सकाळचा सकाळचा नाश्ता पण. वाढली होती. ह्याच्या चुकीमुळे, कारण की ह्यानी उठायला लेट केलंय. वाढली होती. 5 वाजता उठणार होता हा. आपण हाच लेट करतो, अजून काय नाही. 4 वाजले 4. 4 वाजलेत चाललोय जेवायला. जेवायला. जेवण मस्त पाहतो तोपर्यंत. व्हेज जेवायचे. व्हेज मंडे अंडे. हा त्याला चला. आणि आता मी बघू वेजच खाल्लं. कालपासून आम्ही वेजच खातो. व्हेजच. मी पण व्हेजच खातोय. हे मला सांगतोय आज मंडे आहे तरी पण व्हेज नको खाऊ. मंडे असं व्हेज खातो मी. हा तर आता पण जाऊन व्हेज खाणार. हा व्हेज आता जाऊन खाणार आहे आम्ही हॉटेलला. झालं. आणि सिटीला वेजच सगळं. हा इथे व्हेजच भेटतो. काय बोलतोय. सिटीला वेजच भेटतो. इथे व्हेजच भेटतो. ठीक आहे चला. 5 घंटे का रस्ता निघाला. आम्ही आलोय, बसलोय आता. व्हेज मागवतो नानू. काय आहे व्हेज? सोयाबीन चिकन नाही रे, पनीर. पनीर क्या मांगा रे? सोयाबीन चिल्ली में व्हेज. आणि ह्या बोललेला की जॅकेट काढणार नाही. तरी काढले जॅकेट. एकदम फोकस भाई. अरे इकडे बघ ना, इथे बोल. आमचा भाव किती सुंदर दिसतो बघा. हा पोरगी असेल तर आपल्याला लग्नासाठी सांगा प्लीज. हा काय म्हणतोय आता विचार काय ते. लग्न कधी करतो. पोरगी बघतो आम्ही. आणि तू काल पाणी बनवलं फेकून मारलीस हा तर पाय दुखते अजून मला. पाय काढून ठेव. कांदा आला की खायला. भूक लागली. सकाळपासून नाश्ता पण केला नाही. स्टार्टर तो मागा सर. स्टार्टर तो मागव. सकाळपासून काय खाल्लं नाहीये आणि नाश्ता पण नाहीये. फक्त पाणी पिलं. आणि याला त्याचा शिर्डीचा प्लॅन अचानक झाला. आलो इकडे शिर्डीला. आता जेवायला बसतो. मला वाटतं हा नाश्ता आहे की जेवण आहे माहिती नाही. संध्याकाळचा वाजता सोयाबीनची भाजी मागवली. सोयाबीन पनीर मागवलं. पनीर सोयाबीन मसाला मागवलाय ग्रेव्ही मध्ये आणि सार होती.
आज वेज खातो बिकॉज सोमवार. सोमवार आणि सोमवारचं नॉनव्हेज खात नाही. शिर्डीला पण आलेलो तर शिर्डीला पण आलो ना तुला. आणि हा सगळं पोरगी सांगतोय की कुठली पोरगी असं हा स्वतःचा भाग देतो मी असं आहे मी तसा आहे. सोमवारचं वेज खातो, उपवास पण करतो. आता बाहेर आलं तर कसं उपवासच झाला एक प्रकारे. उपवासच आहे माझा. दिवसभर काहीच नाही खाल्लंय. मी ऍक्च्युली राईट सिंगल करतोय सो काय नाही कंटाळा झोप काय नाही ह्याची गाडी पण चालवतोय आम्ही देतोय आता 100 किलोमीटर आलोय. काय ठीक बोलायचं आहे. आता तू बोलतो ते असेल का असेल. असेल. मग जाताना तर चालवली फक्त एकदा तू तिकडे जाताना. आधी मी ते काय 200 किलोमीटर गाडी चालवली आहे. तू बस हा 200 किलोमीटर चालवली गाडी. एडी किती चालवली हिच्या? मी सगळ्यात जास्त चालवली. कारण तू जेव्हा इकडे तेव्हा तिकडे अबे, हे घे, आवड चालवल्याबद्दल. तू म्हातारा पण तर आहे आधी डोमल नाही हो असं काय नाही आमचा 28 होतं तर बाबा बघ आहे पोरगी बस बस बस. जाऊ दे. फ्रेश काय आलं नानू? वेज जेवण त्याच्यामुळे झोप टाकतो. झोप आली. आणि असं वाटतं ना की इकडेच थांबावं पण थांबायचं नाही. जो रुक गया और रुक गया है ना. 200 किलोमीटर के राइड में तुम लोग के हो हो 200 किलोमीटर. हे आधी किती जायचंय अजून? फोकस 237. 237. 237. हा अजूनपर्यंत 90 किलोमीटरच गाडी चालवली यांनी. होय हे नाही 90 किलोमीटर आणि बाकी कुठे झालं. ते कालच आताच बोलतो आत्ता हा मग आता गाडी कुठे कोणी चालू माझी गाडी तुम्हीच चाललो. तर 90 किलोमीटर चालवली. आम्ही झोप काय येते कारण की थकलोय. त्याला काल झोप नव्हती येत. त्याला काल झोप नव्हती येत. मी सकाळचं बोलतो रात्रीचं काय बोलतोय. आम्हाला रेडबुलचं बोलतोय. रेडबुल म्हणून रात्री पण नाही झोपत मला. रेडबुल नाही तुला ॲनिमल घेऊ आधी न्यायची गाडी. अभि सोदे काय गाडी स्टार्ट केली तर हा जा चला इथे फोटो झाले. पैसे देऊन एक्स्ट्रा पैसे मध्ये आम्ही बसलोय आणि आता निघतोय. आता निघतोय. हे काय भेटूया रस्त्यात. जर घरी गेलो तर दाखवतो तुम्हाला, नाहीतर थांबलो तरी दाखवतो. हे ना दादू. हा ना. मी तर मस्त नाईक बंड घालणार आहे आणि पाठीपासून तारक मेहता बघणार आहे आता. मोबाईल फुल चार्ज केला. ठीक आहे चला जाऊया गाडीकडे. चल रे उचल हे सगळं. काय पसारा मांडलाय. तुमची बात है. आता आम्ही निघतोय. गेअरअप वगैरे झालोय पूर्ण. तिथे या हॉटेलमध्ये आलेलो आम्ही खायला. आता निघतोय. या दोघांचा काहीतरी लफडा चालू आहे. काय माहिती त्यांचा पैशाचा हिशोब भेटत नाही दोघांचा. ते दोघं भांडतायत. आता निघतोय गाडीवर वगैरे बसलोय. गाड मार दूंगा ना. ब्लॉग चालू आहे. ए काय बोलते पब्लिक. क्या हुआ. काय काय गडबड केली नानू हिशोबात. मेरा कितना क्या बोल रहा है. मेरा 325 रुपए दे दो. मेरे को छोड़ दो. और मेरे को छोड़ दो. मैं जैसे जाता इसका बैग पकड़ो. उसका खर्चा बोल रहा है. क्या क्या खर्चा किया मैं. जिंदगी में आगे सिर्फ खर्चा ही कर रहा हूँ. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is. हाय गाईज, आता थांबलो आम्ही इगतपुरीला. लेट झालाय जाम. किती वाजले नानू. रात्रीचे 9:40 झालेत. इगतपुरीला आहे आम्ही हायवेवर. खूप लेट झाला आम्हाला निघायला. तिथे थांबलेलो कॉफी वगैरे पियालोय. टाइमपास खूप करतोय आपण. खूप टाइमपास करतोय. आणि हा रुसून बसलाय आमच्याशी. काय का रुसून सांगत पण नाहीये. राग आलाय त्याला. राग आलाय त्याला. हा तर तो ब्लॉग मध्ये पण येणार नाही बोलला.
तर थंडी आता खूप आहे थंडी. खूप थंडी आहे. तीन टी शर्ट घातले आतमध्ये कारण की मस्तीमुळे आम्ही हे आणलं नाही थंडीचं जॅकेट. आम्ही थंडीला अंडर एस्टिमेट केलं. असेल तरी आता काय टेम्परेचर 19 होतं. 19 का 18 आहे. 18 कमी झालंय. 18-19 टेम्परेचर चालू आहे. खूप थंडी आहे. खूप थंडी आहे इथे आणि हायवेवर चालताना गाडी तर अजून थंडी वाजते. तर आता कशेडी नंतर पुन्हा भेटूया ना. आता डायरेक्ट मुंबईलाच. मध्ये थांबणार पण एवढं हे नाही. बघू. मोठं ब्लॉग पण नाही होणार कारण की लाईट नाही तेवढी आणि माईकचा सेटअप पण नाही म्हणून मोटर ब्लॉग मध्ये हे नाही होत आहे. ऑडिओ नाही येते फक्त व्हिडिओ टाकतोय. पण माईकचा सेटअप नाहीये आता सध्या तरी. आणि अंधारात तर होणार पण नाही. अंधाराच्या आधीचे क्लिप्स टाकलेत मी ते बघा. चल बाय. तर गाईज आलोय घरी आता परत. 250 किलोमीटर गाडी चालवून आलोय. एकट्याने चालवली पूर्ण. त्या जोरेने चालवलीच नाही अजिबात. आणि आता जातोय घरी. गाडी वगैरे लावतो इथेच. पार्किंग पण बंद झाली आहे. पार्किंग मध्ये पण लावू नाही शकत. आता इथेच कुठेतरी जागा करून गाडी लावतो. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि जर आमचे ब्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा.